नमस्कार. जलसंपदा विभागांतर्गत गुण याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत आणि येत्या काही दिवसांच्या ज्या निवड याद्या आहेत तर प्रत्येक पदानुसार आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार निवड याद्या प्रसिद्ध करण्यात येईल आणि तर यामध्ये निवड यादी कशी तयार करण्यात येणार आहे तर या संदर्भात संपूर्ण माहिती पाहूया. तर यामध्ये दप्तर काढून मोजणीदार व कालवा निरीक्षक या पदांसाठी एकच परीक्षा झाली होती आणि सदर परीक्षांकरता अर्ज ज्यावेळी तुम्ही केले होते त्यावेळी परिमंडळाची निवड करून सदर पदांच्या निवडीसाठी प्राधान्यक्रम दिला होता आणि लक्षात घ्या, उमेदवारांनी दिला प्राधान्यक्रम त्याचबरोबर उमेदवाराला मिळालेले गुण व उपलब्ध पदे विचारात घेऊन सदरची गुणवत्ता यादी व निवड यादी तयार करण्यात येईल. सदरच्या ज्या प्राधान्यक्रमामध्ये तुम्ही जर प्रथम क्रमांक दिला आहे, जर तुमची निवड झाली तर प्रथम प्राधान्यक्रम यामध्ये ग्राह्य धरला जाईल, म्हणजेच इतर ऑप्शनमध्ये तुम्हाला संधी मिळणार नाही. तर यामध्ये पाहू शकता की निम्न श्रेणी लघुलेखक याची 120 मार्कांची परीक्षा असेल आणि या परीक्षेमध्ये 45% गुण म्हणजेच किमान 54 गुण तुम्हाला पाहिजेत आणि ज्यांना 54 गुण असतील अशा उमेदवारांना 80 गुणांच्या लघु टंकलेखक चाचणीसाठी पात्र असतील. तर अशी येथे महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. लक्षात घ्या, लेखी परीक्षेतील गुण व लघु टंकलेखक चाचणीमध्ये मिळालेले गुण अशी एकत्रित गुणवत्ता यादी स्वतंत्रपणे प्रसिद्ध होईल आणि त्यानंतरच निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. तर अशा प्रकारे कमीत कमी 45% गुण उमेदवारांना मिळणे गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, किमान पात्रता म्हणजे काय, जर कॅन्डिडेट भरपूर असतील तर हायर कट ऑफ लागेल, जास्त मार्क असणाऱ्यांना घेतलं जाईल, परंतु ज्यावेळी कट ऑफ खाली येतो त्यावेळी किमान पात्रता जर तुमच्याकडे नसेल तर तुमचा यामध्ये तुमचं सिलेक्शन होत नाही, जागा तशाच ठेवल्या जातात. त्यामुळे किमान पात्रता 45% गुण तुम्हाला मिळणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक पदानुसार ज्या निवड याद्या आहेत त्या लवकरच पोर्टलवरती प्रसिद्ध केल्या जातील. तसेच नॉर्मलायझेशन सूत्र देखील अवलंबलं जाणार आहे. काहीच पदांकरता सध्या याचा वापर करण्यात आलेला आहे. तर लवकरच निकाल प्रसिद्ध केला जाईल आणि लवकरच निवड याद्या पोर्टलवरती प्रसिद्ध केल्या जातील आणि सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवरती देखील दिल्या जातील.